नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि आपण पाहत आहात कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब. इलेक्ट्रॉनिक्स या विषयात मराठीमध्ये माहिती देणारे एकमेव यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेस्ट जिग. हा जो आपल्यासमोर दिसत आहे हा एक प्रकारचा टेस्ट जिग आहे. या टेस्ट जिगवर जवळपास आपण सर्व प्रकारचे गेट, टायमर IC, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हे सर्वच्या सर्व वेवफॉर्म चेक करू शकतो. हा अशा प्रकारचा टेस्ट जिग तयार करण्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे आपण ह्या PCBवरती पाहून आयडेंटिफाय करू शकता की आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट किंवा हे इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हाइसेस आपल्याला लागतात. तर त्यामध्ये हा जो आहे IC बेस, त्यानंतर मेल आणि फिमेल कनेक्टर, कॅपॅसिटर, सम रजिस्टर्स आणि LED. फक्त LED हे पॉवर सप्लाय डिस्प्ले इंडिकेट करण्यासाठी इथे हा LED वापरलेला आहे. आणि ह्याबरोबरच ह्याचं जे काही सर्किट आहे, हा जो सर्किट आहे हा कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स ह्याची जी अरेंजमेंट अशा पद्धतीने केलेली आहे. फक्त जेव्हा ह्या सर्किटमध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर टेस्ट करतो आहे किंवा त्याच्या अक्रॉसमध्ये जे काही वेवफॉर्म आपण चेक करतो त्यावेळी आपल्याला ड्युएल पॉवर सप्लाय लागतो. तर हा ड्युएल पॉवर सप्लाय तयार करण्यासाठी ही अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. हा जो आहे हा ऑडिओ फिमेल सॉकेट आणि हा ऑडिओ जॅक. ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट फक्त आपल्याला जे काही ह्या ठिकाणाहून वेवफॉर्म मिळतात ते वेवफॉर्म मी अँड्रॉईड मोबाईलद्वारे जो ऑसिलोस्कोप तयार केलेला आहे त्या ठिकाणी आपण व्हिज्युअलाइज करू शकतो आणि पाहू शकतो. अँड्रॉईड मोबाईलचा वापर करून ऑसिलोस्कोप कसा तयार करायचा ह्याची लिंक मी ह्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण आय लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. तर ह्या ठिकाणी जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे किंवा टायमर IC, गेट IC हे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही IC आहेत त्याच्या आउटपुटला येणारे वेवफॉर्म आपण ऑसिलोस्कोपद्वारे पाहू शकतो. त्यासाठी ही अरेंजमेंट आहे. इथे आपण मेल आणि फिमेल कनेक्टर ह्यासाठी वापरलेले आहेत जेणेकरून अशा प्रकारचे रेजिस्टन्स हे जे आहे ह्या पद्धतीने आपण इथे माउंट करू शकतो. ह्या दोन्ही पॉईंटमध्ये जर सपोज रजिस्टर लावायचा असेल तर ह्या पद्धतीने आपण इथे लावू शकतो. तर आता ह्याचा मी एक सर्किट डायग्राम जो की ड्युएल पॉवर सप्लाय आपल्याला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी लागणारा जो आहे त्याचा सर्किट डायग्राम मी ड्रॉ करून दाखवतो जेणेकरून आपल्याला ते ड्रॉ करायला सोपं जाईल. ह्या ठिकाणी ही जे सर्किट डायग्राम आहे ही सर्किट डायग्राम फक्त आपल्याला जे हे कॅपॅसिटर आणि हे रजिस्टर दिसत आहेत त्याची सर्किट डायग्राम आहे. जेणेकरून आपल्याला जेव्हा पॉवर सप्लाय हा सिंगल पॉवर सप्लाय मिळतो आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी मला ड्युएल पॉवर सप्लायची गरज असते तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय आणि निगेटिव्ह सप्लाय अशा दोन प्रकारचे सप्लाय आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला देऊ शकतो. त्याचं हे सर्किट आहे. आपण याचं स्क्रीनशॉट काढू शकता आणि आपल्याकडं जतन करून ठेवू शकता. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.